विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, पनवेल महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर या जाहिरातीबद्दल शैक्षणिक पात्रता काय आहे डिटेल्समध्ये सांगणार आहे. त्याच्यानंतर ही परीक्षा होणार आहे की नाही, की थेट मुलाखतद्वारे तुमची निवड होणार आहे, की तुमच्या 10वीच्या 12वीच्या किंवा जो डिप्लोमा वगैरे केला आहे त्याच्या गुणांवरती निवड होणार आहे. परीक्षा होणार आहे की नाही, डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही ऑन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, काल ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. बघू शकता 13/12/2025. तर या ठिकाणी बघू शकता पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग पदभरती जाहिरात 2025. तर या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी पदानुसार किती आहे, पगार किती आहे, डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. जे पहिलं पद आहे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी. इथं कॅटेगरी वाईज जागा इथून बघू शकता, एकूण 8 जागा आहेत. याची शैक्षणिक पात्रता बघू शकता एमबीबीएस विथ बघू शकता एमएमसी रेग प्रेफरन्स विल बी गिवन फॉर बॉन्ड कम्प्लिशन अँड बघू शकता कॅन्डिडेट्स. हे या ठिकाणी याची शैक्षणिक पात्रता आहे. आता इंग्लिश माझं थोडं कमी आहे. वयाची अट, वयाची 69 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता आणि 60,000 रुपये इथे पेमेंट भेटणार आहे. त्याच्यानंतर अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी बिंदू नामावली लागू नाही याला. एकूण 6 जागा आहेत. डायरेक्टली ओपन सारख्या जागा भरल्या जातील. याची देखील एमबीबीएस कम्प्लीट पाहिजे विथ एमएमसी रेग प्रेफरन्स मधून कम्प्लीट पाहिजे. 69 वयाची अट आहे. 30,000 रुपये याला पगार भेटेल. त्याच्यानंतर बघू शकता मायक्रो बायोलॉजिस्टिक मायक्रो बायोलॉजिस्टिक याला एक जागा आहे. तर याला एम डी मायक्रोलॉजी तुमचं झालेलं पाहिजे आणि उच्चतम 69 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. याला 75,000 रुपये इथे पेमेंट भेटेल. त्याच्यानंतर बघू शकता LHV एकूण बघू शकता एकच जागा आहे. BSc नर्सिंग GNM विथ MNC रजिस्ट्रेशन पाहिजे आणि तुमच्या या ठिकाणी एक्सपिरियन्स देखील असला पाहिजे आणि हे 64 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. 20,000 रुपये इथे पेमेंट भेटेल. त्याच्यानंतर आहे औषध निर्माता. बघू शकता कॅटेगरी वाईज जागा आहे. बघू शकता EWS आणि अधुगला जागा आहे. 3 जागा आहेत. याच्यासाठी काय पाहिजे तर बघू शकता काय पाहिजे 12वी विथ डिप्लोमा डी फार्मचा डिप्लोमा झालेला पाहिजे. उच्चतम 64 वर्षापर्यंत आणि 17,000 रुपये याला पगार भेटेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ इथं 4 जागा आहेत. कॅटेगरी वाईज बघू शकता 12वी सोबत डिप्लोमा विथ महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन देखील असलं पाहिजे. बाकी सर्व माहिती खाली दिलेली आहे. 64 वर्षापर्यंत भरू शकता. 17,000 इथे पगार भेटेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता मानसोपचार तज्ञ बिंदू नामावली जागा 3 आहेत. त्याच्यानंतर इथं बघू शकता MBBS विथ डी बघू शकता इथे मला इंग्लिश कमी आहे. हे तुम्ही शैक्षणिक पात्रता इथून बघू शकता. 69 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. इथे 20,000 रुपये इथे पेमेंट भेटेल. म्हणजे हे इन्क्लूड आहे दोन्ही पण. आणि त्याच्यानंतर स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ बिंदू नामावली लागू नाही एकच जागा आहे. इथे MBBS विथ MD MS GNM आणि DOG त्याच्यानंतर DNB असं झालेलं पाहिजे आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन झालेलं असावं. इथे 69 वयाची अट पाहिजे. पगार वगैरे इथे दिलेला आहे. ठीक आहे. नंतर दुसरी पदे कोणकोणती आहेत ते देखील बघूयात. वैद्यकीय अधिकारी एकूण इथे 4 जागा आहेत. 60,000 रुपये पेमेंट आहे. MBBS विथ MMC रेग रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर स्टाफ नर्स स्त्रियांसाठी आहेत. या 7 जागा आहेत. उच्चतम वयाची अट इथे 69 आहे. 20,000 रुपये पगार भेटेल. इथं BSc नर्सिंग झालेला पाहिजे. त्याच्यानंतर GNM विथ MNC रजिस्ट्रेशन पाहिजे मेडिकल काउन्सिलमध्ये महाराष्ट्राच्या. त्याच्यानंतर स्टाफ नर्स पुरुषासाठी एक जागा आहे. तिथं BSc नर्सिंग झालेलं पाहिजे आणि 64 वयाची अट आहे. 20,000 रुपये पगार आहे. नंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी येथे या ठिकाणी हे आरोग्य सेवक आपण म्हणतो ते पद आहे. इथे जर बघितलं तर एकूण 6 जागा आहेत. कॅटेगरी वाईज इथं प्रत्येकाला एक एक जागा आहे आणि बघू शकता याच्यामध्ये काय झालेलं पाहिजे तर 12वी सायन्स झालेल्या पाहिजे आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स झालेला पाहिजे किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स झालेला पाहिजे. यापैकी झालेला पाहिजे. 64 वयाची अट मर्यादा आहे आणि इथे बघू शकता इथे 18,000 इथे पेमेंट भेटेल. ठीक आहे. आता ही जर खालीची जर बघितली पदे तर त्याचप्रमाणे सर्व पदे या ठिकाणी बघू शकता. ही संपूर्ण जी जाहिरात आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला बघायला भेटेल. आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. आता उपरोक्त बघू शकता उपरोक्त नमूद केलेल्या अर्जदारांच्या
थेट मुलाखतीद्वारे तुमची थेट मुलाखत होईल. आणि समजा त्याची शैक्षणिक पात्रता, आता इथं आरोग्य सेवकला काय म्हटलेलं आहे, 12वी सायन्स पास पाहिजे, तर त्याचे 12वीला जास्तीत जास्त गुण पाहिजे. आणि जो सॅनिटरी इन्स्पेक्टर जो कोर्स केलेला आहे त्याला देखील जास्तीत जास्त गुण पाहिजे. त्या गुणांच्या आधारावरती तुमची या ठिकाणी निवड करण्यात येईल. कोणत्याही प्रकारचा पेपर होणार नाही मुलाखतीद्वारे, आणि गुणांच्या आधारावरती तुमचे निवड होणार आहे. आता इथं जर बघितलं तर या ठिकाणी त्याचा अर्ज जो भरायचा आहे, बघू शकता मुलाखतवार. मुलाखत कधी होणार आहे तुमची इथे, जर बघून घ्या, मुलाखत बघून घ्या. इथे बघू शकता 22 डिसेंबरला लगेच मुलाखत होणार आहे. आज 14 डिसेंबर आहे. आणि बघू शकता हे पूर्ण पूर्ण वेळ अर्धवेळ त्यांची मुलाखत कधी होणार आहे हे इथं सांगितलेले आहे, 22 आणि 23 तारखेला. त्याच्यानंतर मूळ कागदपत्र या ठिकाणी बघू शकता 11 ते 1 थेट मुलाखत होईल. आणि हे सर्व पदांची आहे खाली. आणि जो फॉर्म आहे बघू शकता, हा फॉर्म बघू शकता इथे, हा तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे. या सर्व जी जाहिरात आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला भेटून जाईल. संपूर्ण माहिती ती भरायची आहे. ठीक आहे. आणि ही जाहिरात फॉर्म भरण्या अगोदर संपूर्ण तुम्ही वाचून घ्या. या ठिकाणी जे नियम वगैरे आहेत, कशी भरती आहे, संपूर्ण या ठिकाणी बघू शकता. हे सर्व माहिती दिलेली आहे. पदासाठी आवश्यक क्वालिफिकेशन, एक्झाम मधील गुण अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे या ठिकाणी ते काढले जातील. आणि येथे तपशील कसे काढावे हे 50% प्रमाणे प्रमोशन वगैरे हे ते सर्व माहिती येथे दिलेली आहे. अशा प्रकारे तुमची यामध्ये निवड केली जाईल. ही संपूर्ण जाहिरात डिटेल्स मध्ये ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी वाचूनच मगच फॉर्म भरा. ठीक आहे. याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या.